राज्यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र देश न्यूज। आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन। पीएमडी उद्योग समूह, एमडी दडसर सामाजिक व शैक्षणिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या वतीनं विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा दडसवाडा पोस्ट बिजवडी तालुका मान या ठिकाणी संपन्न झाला। विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या अथक परिश्रमाची, उच्च वैचारिक भूमिकेची तसेच गतिमान सफेर यशस्वी कार्याची विशेष दखल घेऊन हे गौरवरूपी पुष्प आपणास बहाल करण्यात येत आहे। प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने महिला विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत आहेत। सर्व महिलांचे कार्य निश्चितपणे गौरवास्पद आहे। आदर्श समाज निर्मिती आणि जनहितार्थ तसेच विधायक क्षेत्रातही महिलांकडून असं समाजकार्य होईल असा ठाम विश्वास आहे, असे एमडी दडसर म्हणाले व त्यांनी महिलांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। पर्यंत हा साजरा केला जातोय आणि मला हे खरंच आनंद वाटतो की मी एक महिला आहे, कारण महिलांना बघायला गेलं तर दोन्ही जबाबदाऱ्या असतात आणि त्या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पडतात। म्हणजे असं नाही की त्या नोकरी करणारीच महिला असो, यशस्वी गृहिणी सुद्धा असतील, कारण की घर सांभाळणं ही पण खूप सोपी गोष्ट नाहीये खरं बघायला गेलं तर, असं मला वाटतं। नाहीतर असं नाहीये तर खूप मोठा संघर्ष असतो त्यामागं। त्या फक्त स्वतःचा विचार न करता कुटुंबासाठी असेल, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणजे मुलांसाठी त्यांना विचार करावा लागतो, त्यांच्या हसबंडसाठी विचार करावा लागतो, सासू सासऱ्यांसाठी विचार करावा लागतो, एवढंच नाही तर समाजासाठी सुद्धा विचार करावा लागतो। तर ह्या सगळ्या विचारांना धरून महिला चालत असते आणि मला सगळ्या महिलांना मनापासून धन्यवाद द्यावासा वाटतो की ही जी आपली समाज व्यवस्था आहे ती यशस्वीरित्या पुढे नेण्याचं काम या महिला करतायत। आणि महिला आणि पुरुष हे दोघेही एकमेकांना तेवढेच पूरक आणि तेवढेच महत्त्वाचे घटक आहेत। आणि आज या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या किंवा ज्या खरंच सन्मानपात्र महिला आहेत त्यांचा आपण या ठिकाणी आज सत्कार सोहळा घेणार आहोत। कारण महिलेशिवाय घर असू शकत नाही। जरी आम्ही तुमच्याच आशीर्वादाने तुमच्याच पोटी जन्म घेऊन तुमच्याच मुलांच्या सुना म्हणून या गावामध्ये आलो आणि हे खेडेगाव होतं। मला तर असं म्हणजे नाहीच आहे माझं सिटी मधलं गाव, परंतु माझी आत्या पांढरीमध्ये असल्यामुळं आणि त्यांच्यामुळं मी ह्या खेडेगावात आले आणि त्यामध्ये नेमणूक झाली आणि इथल्या या दिलेल्या प्रेमामुळं मी आज त्यांच्या ह्याच्यामुळे मी आज उभं राहू शकले। आणि खरंच या गावामध्ये खूप प्रेमळ माणसं होती, सुशिक्षित कमी होते पण संस्कारशील माणसं होती, आदरित त्यांना म्हणजे अशी मान सन्मान। आणि जे हे म्हणतात नाही समाज बिघडला, समाज बिघडला, समाज बिघडलेला नाही। प्रत्येक गृहिणीने आपलं कुटुंब सुधारा, समाज